चिपळूण कराड महामार्गालगत सती परिसरातील शिवशाही गादी कारखान्याला मंगळवारी दिनांक 31 मार्च सायंकाळी सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। कारखान्यातील साहित्य ज्वलनशील असल्यामुळे आगीनं काही वेळातच तीव्र रूप धारण केलं आणि परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाची गाडी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली होती। जवानांनी तत्परतेनं पाण्याचा फवारा मारत आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यांच्या जलद कारवाईमुळे आग अधिक पसरू न देता आटोक्यात आणण्यात यश आलं। प्राथमिक माहितीनुसार कारखान्यामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र याबाबत अधिकृत कारण स्पष्ट करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मात्र आगीत कारखान्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात धुराचे लोट पसरलेले होते। सोबतच नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक नागरिकांनी आणि कामगारांनी अग्निशमन दलाला मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केलं। वेळेत मिळालेल्या प्रतिसादामुळे मोठा धोका टळलाय। दरम्यान प्रशासनाकडून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करावी असं आवाहन करण्यात आलंय। कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। बघा व्हिडिओ करा कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।